नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यात प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी रिक्त पद व आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष केल्यानं खिळखिळा झालेल्या आरोग्य व्यवस्थेवर सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओची दखल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेत तात्काळ उपसंचालक दिलीप माने तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांना चंदगड तालुक्यातील मानगाव इथं चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगानं रविवार दिनांक 5 रोजी उपसंचालक व आरोग्य अधिकारी यांनी मानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी ग्रामस्थ व शिष्टमंडळानं अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नियुक्ती मानगावला, वेतन पण मानगाव केंद्रातून, पण गेली वर्षभर या ठिकाणी हजर नसलेल्या विनोद मोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी हजर नसताना देखील घेतलेले वेतन वसूल करावं अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांच्याकडून करण्यात आली. यावेळी संबंधितांवर कारवाई करूच, त्याचबरोबर रिक्त अधिकारी व कर्मचारी यांची भरती करून त्रुटी दूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार रविवारी सुट्टी दिवशी केंद्राला भेट देऊन परिस्थिती समजून घेतली. मळवीकर यांनी आरोग्य विभागाचा गलथान कारभार मांडला. त्यावर उपसंचालक डॉक्टर माने यांनी डॉक्टर मोरे यांच्याविषयी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल मागून त्यावर कडक कारवाई करू, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गवळे यांना पदभार घ्यायला लावणार असल्याचं सांगितलं. मानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 15हून अधिक वर्ष सफाई कामगार म्हणून राबत असलेल्या कमल बागडींवर अन्याय झाला असून महिन्यात नवीन कायद्यानुसार 15,500 रुपये पगार करणार असल्याचं आश्वासन डॉक्टर पिंपळे यांनी दिल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी मानगाव केंद्राचा सर्व कार्यभार डॉक्टर ऋतिक पाटील यांच्याकडे देण्यात आला. यावेळी डॉक्टर बाबूलाल सोमजा, शामराव मुरकुटे, शिवाजी पाटील, विश्वनाथ उळकर, जयवंत सुरुतकर, गजानन राऊत, सुनील नाडगौंडा, सुभाष होनगेकर, अनिल तळगुळकर उपस्थित होते.